नमस्कार मंडळी. दिनमान आणि नवल मराठीच्या या एका विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 16 जानेवारी भारतामध्ये आणि जवळपास एक 28-30 नगरपालिका महानगरपालिकांचे निकाल आज सगळीकडे सकाळी सकाळी लागत आहेत. आणि त्यावेळेला म्हटलं की हा एक विशेष व्यंगचित्रांचा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या समोर आज सादर करावा. तर या कार्यक्रमाचं विशेष असं आहे की ही सगळी निवडक व्यंगचित्र आहेत जी 19 सालापासून म्हणजे जेव्हा श्रीयुत उद्धव ठाकरे यांनी बंड केलं आणि निवडणूक झाल्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देऊन जो सगळा जो प्रकार केला तेव्हापासून ते त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर त्यांचं राज्य जाईपर्यंत या काळातली एक साधारणतः 10-12 चित्र हे आता तुमच्यासमोर सादर करतो. सर्वात पहिलं चित्र हे आहे की याच्यामध्ये निवडणूक निकाल झाल्या देवेंद्र फडणवीस सांगत होते की मी फोन करतोय की चला आपण बोलणी करूया, आता राज्य स्थापन करायचं आहे, आपल्याला सरकार स्थापन करायचं आहे. पण उद्धव ठाकरे फोन उचलायलाच तयार नाही आहेत, ही बातमी येत होती. आणि तेव्हा दिसायला लागलं होतं की काहीतरी अघटित घडणार आहे. तर त्याच्यावरती एक काढलेले चित्र की आता ते पाठिंबा देत आहेत की विरोध करतायत. ठाकरेंचं भूमिका निश्चित काय आहे ती कळेनाशी झाली होती आणि त्याच्यावर काढलेलं हे चित्र. तर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे प्रमुख विश्वासू सल्लागार असल्यासारखे वागत होते, अजूनही तसेच वागत आहेत ते. तर त्याच्यावरती काढलेलं हे चित्र. तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे विचारतायत, अरे बाबा संजय, तुम्हाला नीट व्यवस्थित घेऊन चाललायस की नाही? संजय म्हणतोय, काही काळजी करू नका साहेब, मी एकदम रस्ता मला स्वच्छ दिसतोय, तुम्हाला व्यवस्थित घेऊन चाललंय. आणि विशेष असं आहे की दोघेही आंधळे आहेत, दोघांच्या हातामध्ये काटे आहेत आणि 2 आंधळे एक दुसऱ्या आंधळ्याला विचारतोय आणि तो त्याला घेऊन चाललाय. तर हे 19 माझ्या अंदाजाने 19 सप्टेंबरला काढलेलं चित्र आहे. सर्वात भयान संकट या सगळ्या काळातलं म्हणजे कोविड. तर या कोविडवरती काढलेलं हे चित्र की हा इतका भयानक असा प्रकार आज आपल्याला इतकं मागे गेला आहे, म्हणजे आता आपल्याला आठवत सुद्धा नाही तो कोविड. इतकं विसरून गेलो आहे आपण त्या कोविडला. पण ती 1.5-2 वर्ष किती भयान गेली सगळं जग जेव्हा बंद झालेलं होतं ते. तर त्याच्यावरती काढलेलं हे चित्र की ज्याच्यामध्ये आठवण केली आहे की लक्षावधी वर्षापूर्वी, कोट्यावधी वर्षापूर्वी की जेव्हा असं म्हणतात की एक मोठाच्या मोठा अशनी हा मेक्सिको किंवा या कुठल्या तरी भागामध्ये येऊन आदळला आणि तो इतका प्रचंड होता आणि त्यामुळे सगळ्या जगामध्ये इतके भीषण परिणाम त्या सगळ्याचे झाले त्या आदळण्यामुळे की त्यामुळे सगळे डायनॉसॉर हे नष्ट झाले. तर त्या डायनॉसॉर नष्ट होण्याची, त्या सगळ्या घटनेची, त्या भीषण घटनेची सगळी तुलना ही केली आहे की एक बारीकसा व्हायरस हा सगळ्या जगावर येऊन कोसळला आणि त्यामुळे सगळं जगच बदलून गेलं किंवा बंद पडलं सुरुवातीला आणि नंतर बदलून गेलं. त्याच्यासाठी हे चित्र. संजय राऊत या संपूर्ण काळामध्ये जे उद्योग करत होते आणि त्याला लोकसत्तासारखं वर्तमानपत्र ज्या प्रकारचे मथळे देत होतं त्याच्यावरती काढलेलं हे चित्र की लोकसत्ताचा हा 3rd क्लास संपादक गिरीश कुबेर, ज्याचं नाव ज्याला मी गिरीश भिकारी म्हणतो, हा जो काही जे संजय राऊत जे ओकेल ते अत्यंत पवित्र असं काहीतरी आहे, पदार्थ आहे असं घेऊन तो जाणार आणि मग त्यांनी ते त्याच्या त्या ओकण्यानी, संजय राऊतच्या ओकण्यानी आपलं फ्रंट पेज तो रंगवणार. त्यामुळे काहीतरी असामान्य कलाकार गिरीश भिकारी हा असामान्य कलाकार काहीतरी आहे, त्याच्यावरती अशी कल्पना करून हे काढलेलं आहे त्याच्यावरचं चित्र. याच काळामध्ये संजय राऊत आणि त्यांचे सगळे बाकीचे इतर लोक यांचा एक कार्यक्रम ठरलेला असे आणि त्याच्यावरती हेडलाईन या भिकार लोकसत्तामध्ये येत असे. ते म्हणजे सतत काहीतरी टोमणे मारणे, टोले देणे आणि काहीतरी दणके मारणे.
ते टोले हे दणके याच्यावरती काढलेलं हे चित्र. उद्धव ठाकरे हे अतिशय जबरदस्त, अत्यंत कामसू मुख्यमंत्री. त्यांनी मुख्य काम म्हणजे सगळी कामं थांबवण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यावरती काढलेलं हे चित्र की त्याच्यामध्ये आपले मंत्री जे आहेत ते दमून भागून दिवसातनं काम करून घरी आलेत आणि त्यांची बायको पत्नी त्यांचं स्वागत करते आनंदाने आणि ती म्हणते की वा किती दमून भागून तुम्ही आलात, सगळे अनेक प्रकल्प रद्द करून तुम्ही आलाय, त्यामुळे आता तुमच्यासाठी केलेला चहा मी आता मोरीत ओतते. कोविडच्या काळामध्ये राजेश टोपे वगळता बाकीच्या सगळ्यांनी जो गोंधळ करून ठेवला आहे त्या गोंधळावरती आणि जे महाराष्ट्राचं चित्र त्या काळात दिसत होतं त्याच्यावरती काढलेलं हे व्यंगचित्र की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्य डॉक्टर जो म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तोच आपलं घर सोडून कुठे बाहेर जायला तयार नाही आहे. तोच अपंगासारखा पांगुळ गाड्यामध्ये बसलेला आहे आणि शरद पवार त्याला इकडून तिकडे हलवत आहेत आणि त्याला स्वतःलाच सलाईन लावलेलं आहे, त्याला स्वतःलाच औषधं टोचलेली आहेत. तर तो त्या बिछाण्यावर आजारी पडलेल्या महाराष्ट्राकडे काय बघणार तो. त्यामुळे त्याचं कुटुंब सगळं वैतागलेलं आहे की हा असा थर्ड क्लास डॉक्टर आपल्याला काय, आपण असं केलं होतं की असला थर्ड क्लास हा डॉक्टर आपल्याला मिळावा. त्यामुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या त्या काळच्या परिस्थितीवर काढलेलं हे चित्र. श्रीयुत संजय राऊत हे शरद पवार यांचे कायम आभार मानत असत की आमच्या साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री केलं, त्यामुळे महाराष्ट्राचं किती भलं झालेलं आहे आणि त्यामुळे आमच्या साहेबांचं जे खरं कर्तृत्व आहे ते सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती काढलेलं हे चित्र. त्या सगळ्या काळामध्ये अर्णब गोस्वामीवरती त्याचा जवळपास मर्डर करण्याचाच प्रयत्न या सगळ्या लोकांनी केला. जेलमध्ये किंवा कुठेतरी नेऊन त्याला मारण्याचाच, ठार मारण्याचाच या लोकांचा डाव होता. पण नशिबाने आणि कोर्टाच्या इंटरव्हेन्शननी तो वाचला. तर हे सगळा जो प्रकार उद्धव ठाकरे यांनी केला प्रकार होता मुख्य म्हणजे. आणि त्याच्यासाठी वाजेसारख्या एका पण जर बाळासाहेब असते तर त्यांनी असं काही कृत्य केलं असतं का? मला नाही वाटत बाळासाहेबांनी केला असता. 2.5 वर्ष झाली आणि एक प्रचंड धक्का हा देवेंद्र फडणवीसांनी या उद्धव ठाकरेंच्या या टोळीला, उद्धव ठाकरे, शरद पवार, धक्का दिला. एकनाथ शिंदे यांना त्यांनी बाजूला केलं आणि उद्धव ठाकरे यांचा पक्षही फोडला, त्यांना मुख्यमंत्री पदावरूनही जावं लागलं. त्याच्यावरती काढलेलं हे चित्र. आणि हे दुसरं की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना सळो की पळो करून सोडायचं काम हे उद्धव ठाकरे, त्यांचा आणि त्यांची उरलेली टोळी आणि त्यांच्याबरोबरचे बाकीचे वर्तमानपत्रातले बदमाश पत्रकार हे करत होते. बाप चोरला. कोविडवरती व्हॅक्सिन तयार करण्याचं काम चालू होतं. या व्हॅक्सिनला मोडता घालण्याचे सगळे प्रयत्न सगळ्या बाजूने केले होते, पण ते सगळे मोडून काढून भारताने व्हॅक्सिनचं काम केलं. आणि व्हॅक्सिन झाल्यानंतर ते आता आपल्या दुश्मन देशांना सुद्धा देणार की काय अशी शंका निर्माण होत होती. त्यामुळे तसं होऊ नये याच्यासाठी काढलेलं हे चित्र. तर अशी काही निवडक चित्र, या चित्रांची आठवण आज या निमित्ताने होते. शरद पवार आणि बाळ ठाकरे या दोघांच्या कुटुंबियांच्या तथाकथित नेतृत्वाखाली महाराष्ट्राने जी गेली 50 वर्ष काढली ती आता लवकरच संपतील आणि महाराष्ट्राला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा. नमस्कार.